तुडवत शाळेमध्ये पोहोचावं लागतं। यावर परभणीतल्या एका गुरुजींनी काय उपाय शोधून काढलेला आहे त्याची ही सुरस कथा पाहूया। बाईक ट्रॉलीतून तांड्यावरून शाळेत निघालेले हे विद्यार्थी पहा। या बाईक ट्रॉलीचे चालक आहेत गुरुजी। परभणीच्या पालम तालुक्यातल्या गुंजच्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी बाईक ट्रॉली सेवा सुरू केली। तीरावरच्या गुंज गावातल्या शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत होती। पायपीटीमुळे मुलं शाळाबाह्य होण्याची भीती होती। मुलांची शाळा बुडू नये म्हणून गुरुजींनी शक्कल लढवली। गुरुजी आता मुलांना बाईक ट्रॉलीतून शाळेत आणण्यासाठी जातात आणि शाळा सुटल्यावर त्यांना घरीही सोडतात। लोकसहभागातून आम्ही गुजरातवरून सुरक्षेचा सगळा विचार करून गुजरातवरून ट्रॉली मागवली आणि आम्ही दोन्ही शिक्षकांच्या गाड्याला त्याचं जुगाड करून घेतलेलं आहे आणि त्यांची विद्यार्थ्यांची मोफत ने-आण करतो। इंधन वगैरे काही नाही, खर्च वगैरे आम्हीच करतो सगळा। पालकांना काय शुल्क आकारलं जात नाही, काही नाही। गुरुजींच्या या संकल्पनेला गावातल्या पालकांनी सुद्धा हातभार लावला। या संकल्पनेमुळे शाळाबाह्य होऊ शकणाऱ्या मुलांची शाळा सुरळीत सुरू झाली। एवढंच नाही तर शाळेत काही विद्यार्थी वाढल्याचं सुद्धा गावकरी सांगतायत। गाडा आणल्यामुळे आता लेकर आपमध्ये आले, सर येऊन घेऊन चालेत, पालकाला काय ताणच राहिला नाही त्याचा। आता आणलेत, आणून सोडालेत, ते गाडा आणल्याबद्दल सगळ्याचं चांगलं झालं। मुलांना शिकता यावं असा एकच ध्यास या शिक्षकांनी घेतलाय। असाच ध्यास राज्यातल्या प्रत्येक झेडपी शाळेतल्या शिक्षकांनी घेतल्यास शिक्षणाचा दर्जाही उंचावेल। शिवाय पटसंख्याभावी मराठी शाळांना टाळही लागणार नाही। गजानन देशमुख, झी 24 तास, परभणी।